हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गावची यात्रा दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. तर आम्ही घरातून 10 वाजता निघालो होतो. तिथे 12-12:30ला पोचलो असू. तिथे पोचलो तर बघतो तर काय खूप जास्त गर्दी. त्यानंतर गाडी लावायला पण जागा भेटत नव्हती. तरी आम्ही गाडी लावून पुढे गेलो. तर हे आहे आमचं घाटाई देवीचं मंदिर. हा जो बैल आहे तो एकदम मानाचा आहे. त्याच्या अंगात पण येतं आणि हे बघण्यासाठी खूप पब्लिक येतं तिथं. त्याच्यानंतर खूप गावच्या पालखी येतात, काठी पालखी येतात. खूप जास्त लोक असतात, खूप जास्त गर्दी असती. आधी सगळं फिरून घेतलं. खूप दुकानंही लागली होती, खेळणी, कुठं ज्वेलरी, खूप काय काय होतं बघण्यासारखं, घेण्यासारखं. मी पण काही शॉपिंग केली, पण ते क्लिप घ्यायचे विसरले. हे मंदिर एकदम जंगलात आहे. सगळी झाडं झुडपच आहेत त्याच्या शेजारी आणि छबिनाही खूप छान दिसतो. इथे माझ्या मामाची मुलगी भेटली. आम्ही खूप एन्जॉय केला. यात्रा पूर्ण फिरलो आणि देवदर्शनही सोबत केलं. इकडे यात्रेला आलं की भरपूर पाहुणेही भेटतात, सगळी माणसंही भेटतात. त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. आणि असं म्हणतात की ह्या मंदिरात वाघाची पावलं उठतात रात्री 12 वाजता. त्याच्यानंतरच छबिना चालू होतो. अशा प्रकारे सगळे पालखी मंदिराला फेरी मारतात. आणि आता पुढे बघा. भरपूर लोकांच्या अंगात देव येतात. ते मी बघत होते. त्याच्यानंतर ही मूर्ती किती छान आहे. सगळं देवदर्शन करून सकाळी 4 वाजता तिथून निघालो. घरी 6 वाजले यायला. इथेच मी माझा ब्लॉग एंड करते.